राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून म्हसळा येथील शहरी भागासाठी मंजूर करण्यात आलेली 43 कोटी रुपयांची पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचा भूमिपूजन त्यांनी केले। यावेळी रायगड लोकसभेच्या पदावर भाजपकडून होत असलेला दावा मोडत त्यांनी या लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे जागा लढवतील असा दावा केला। त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरू असलेला शाब्दिक वाद आता संपण्याची शक्यता असून या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर योग्य भाष्य करत या आरक्षणाकरिता मंत्रिमंडळाकडून येत्या 20 फेब्रुवारीला स्पेशल अधिवेशन भरवणार असल्याची माहिती दिली। या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांची सगळ्यांची चर्चा झाली। एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळे बसलो होतो। देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण साहेबांना जे काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। आम्हाला देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे आणि हे पंतप्रधान पद मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जागा लोकसभेच्या महायुतीच्या कशा जातील त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्याच्याबद्दलचं आम्ही सगळे काम करतोय। त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत आणि खाली कुठं काही घडत असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल। प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून चांगलं कसं घडेल त्याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडनं होईल। मेडिकल कॉलेजच्या बद्दल दर 15 दिवसांनी माझ्या इथं मीटिंग असती। वेगवेगळे महत्वाचे राज्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात त्याच्यात आपल्या कोकणातला रेवस्त रेड्डी असतो, त्याच्यामध्ये आपल्या कोकणातले जे कोस्टल रोड असतात त्याचे आम्ही आढावा घेतो। त्याच्यामध्ये अलिबाग आपल्या रायगड जिल्ह्याला जे मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं त्याच्याबद्दल तिथं काय काय अजून गोष्टी केल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो। आपण काळजी करू नका, त्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही। वैद्यकीय शिक्षण विभाग हा हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोपस्कर रीतीनं पार पडतील। काही गोष्टी कानावर आल्या त्याच्याचबद्दल मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही प्रमुख लोक बसलो, त्याच्यातून व्यवस्थितपणे परत अशा घटना घडणार नाही त्याबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्यायची। प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचं पूर्णपणे मुभा आहे, परंतु शेवटी ही महायुती आहे आणि महायुतीमध्ये जे कोणी मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांना योग्य पद्धतीनं मान सन्मान देऊन पुढं द्यायचं हे आम्ही ठरवतो। मुख्यमंत्र्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली 20 तारखेला, त्याच्याबद्दल आपण अधिवेशन घेतोय, स्पेशल अधिवेशन। रेग्युलर अधिवेशन आपलं 26 तारखेला होतं, परंतु काल मागास आयोगाने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल मी त्यात मुंबईत नव्हतं, त्याच्यावर मला ते तिथं म्हणजे मी त्या कार्यक्रमात नव्हतो, पण CMDCने तो अहवाल स्वीकारला। आता त्याच्या संदर्भात ते पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररित्या व्यवस्थितपणे तपासण्याचं काम आणि त्याच्याला बिल आणून अध्यादेश आणून त्याचं बिलात रूपांतर करण्याचं काम हे सगळं केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं सरकार कामाला लागले। स्वतः राज्याच्या प्रमुखांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः देवेंद्रजी पण होते, ते पण होते, त्यांनी विस्तृतपणे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केले। या निमित्तानं सगळ्यांनी म्हणजे आता ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढायचं ठरवलेलं आहे, तिथं त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पोषण कुणी करू नये किंवा आंदोलन कुणी करू नये असे आमचं आव्हान आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर सह संदेश पेडणेकर, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।